नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आतापर्यंत आपण भारतीय संविधानाच्या जवळपास 21 वैशिष्ट्यांचा अभ्यास केलेला आहे. आजच्या तासिकेमध्ये आपण भारतीय संविधानाचे 22वे वैशिष्ट्य याचा अभ्यास करणार आहोत. भारतीय संविधानाचं 22वे वैशिष्ट्य आहे प्रत्यक्ष निवडणूक पद्धती. म्हणजे भारताच्या संविधानात अगदी लोकसभेसाठी आणि राज्य विधिमंडळासाठी प्रत्यक्ष निवडणूक पद्धती स्वीकारण्यात आली आहे. त्यानुसार लोकसभा आणि विधानसभा सदस्य जनतेद्वारा प्रत्यक्ष निवडणूक पद्धतीने निवडले जातात आणि त्याच कारणानं हे प्रतिनिधी जनतेला जबाबदार राहतात. यानंतरचं वैशिष्ट्य आहे स्वातंत्र्य निर्वाचन आयोग. म्हणजे प्रत्यक्ष निवडणूक पद्धती या वैशिष्ट्यांची पूर्तता करण्याकरिता भारतीय संविधानाच्या कलम 324 नुसार स्वतंत्र आणि निपक्ष निवडणूक आयोगाची तरतूद करण्यात आलेली आहे. भारतीय लोकशाहीची यशस्वीता ही खऱ्या अर्थाने या स्वतंत्र व निपक्ष निवडणुकीवर अवलंबून असते. यामध्ये कोणत्याही प्रकारचे दुमत नाही आणि त्याकरिताच हा स्वतंत्र निर्वाचन आयोग निर्माण करण्यात आलेला आहे. संविधानानुसार या आयोगामध्ये एक मुख्य निवडणूक आयुक्त आणि भारताची संसद ठरवेल म्हणजे संसद निर्णयानुसार इतर आयुक्त अशा प्रकारची त्याची रचना असेल. हा आयोग कार्यकारी आणि कायदे मंडळ म्हणजे देशाचे कार्यकारी मंडळ आणि देशाचे कायदे मंडळ यांच्यापासून अलिप्त ठेवण्यात आलेला आहे. भारतीय सर्वोच्च न्यायालयानंतर जर दुसरा स्वातंत्र्य आयोग असेल तर तो म्हणजे स्वातंत्र्य निर्वाचन आयोग. आणि हे आतापर्यंत पार पडलेल्या अनेक निवडणुकांमधून आयोगाने सिद्ध करून दाखविलं की आयोग हा कोण्याही सरकारचा किंवा सत्ताधारी पक्षाचा किंवा विरोधी पक्षाच्या मालकीचा नसून तो फक्त आणि फक्त निवडणुका ह्या निपक्ष आणि स्वातंत्र्य निवडणुका घेण्यासाठीच निर्माण झालेला आहे. संविधानाच्या माध्यमातून या आयुक्तांच्या सेवा आणि शर्ती न्यायाधीशांप्रमाणेच निश्चित करण्यात आलेल्या आहेत आणि देशातील निवडणुका ह्या स्वतंत्र व निपक्षपातीपणे पार पाडण्याची फार मोठी जबाबदारी या आयोगावर संविधानाने दिलेली आहे. आणि या आयोगामधील आयुक्तांच्या ज्या काही सेवा शर्ती आहेत त्यामध्ये मग पदमुक्तीची पद्धत असेल ती सुद्धा सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाप्रमाणेच ठेवण्यात आलेली आहे. तसेच यांच्या वेतनविषयक पद्धती किंवा वेतन संरचना सुद्धा न्यायाधीशांप्रमाणेच प्रभावी ठेवण्यात आलेल्या आहेत. म्हणजे या आयोगाला खऱ्या अर्थाने आपल्याला नेमून दिलेले काम करण्यात कोणत्याही प्रकारची अडचण किंवा बाधा येणार नाही अशा प्रकारची सर्व परिस्थिती संविधानाच्या माध्यमातून निर्माण करून देण्यात आलेली आहे. आणि याच स्वातंत्र्य निर्वाचन आयोगाच्या कार्यपद्धतीमुळे आज जवळपास देशामध्ये आपल्या भारतीय संविधानाचं अस्तित्व टिकून आहे आणि त्यामध्ये निरंतर सुधारणा होत आहेत. निवडणुकांमध्ये होणारे जे काही गैरप्रकार असतील त्यांना वेळीच थांबवण्याचं काम या निवडणूक आयोगानं अंमलात आणल्यामुळे त्यावर उपाययोजना केल्यामुळे निवडणुकांवरचा लोकांचा विश्वास दिवसेंदिवस वाढत आहे. यानंतरचं भारतीय संविधानाचं
वैशिष्ट्य म्हणजे सार्वत्रिक प्रौढ मताधिकार. जगातील सर्वच देशांपेक्षा अभिमानाचं ठरलेलं हे वैशिष्ट्य. ते का, याची चर्चा आपल्याला या ठिकाणी करायची आहे. ब्रिटिश राजवटीचा जरी आपण इतिहास अभ्यासला तर 1909च्या कायद्यामध्ये फक्त भारतातील 3% लोकांना मतदानाचा अधिकार होता. म्हणजे एकूण लोकसंख्येच्या फक्त 3% लोक मतदानाचा अधिकार वापरत किंवा मतदान करीत. 1919च्या कायद्यामध्ये त्यात वाढ होऊन ते प्रमाण 14% जाऊन पोहोचलं आणि 1935मध्ये हेच प्रमाण 28% जाऊन पोहोचलं. परंतु स्वातंत्र्य प्राप्तीनंतर मात्र ज्या ज्या व्यक्तींची 21 वर्ष वय पूर्ण झालेली आहे अशा सर्व स्त्री आणि पुरुषांना मतदानाचा अधिकार देणारे भारत हे जगातील एकमेव राष्ट्र आहे. म्हणजे एकाच वेळी ज्या ज्या व्यक्तींचे वय, मग ते स्त्री असो किंवा पुरुष असो, त्यांना मतदानाचा अधिकार देणारा भारत हा एकमेव देश आहे. 1989 मधील 61व्या घटनादुरुस्तीनुसार यामध्ये बदल करून 18 वर्ष पूर्ण झालेल्या सर्व स्त्री पुरुष यांना मतदानाचा अधिकार प्रदान करण्यात आलेला आहे. म्हणजे 61व्या घटनादुरुस्तीने नवीन तरुण म्हणजे तरुण तरुणींना मतदान प्रक्रियेत सामावून घेण्याची फार मोठे काम या घटनादुरुस्तीच्या माध्यमातून करण्यात आलेले आहे. भारताचे माजी पंतप्रधान स्वर्गीय राजीवजी गांधी यांचं हे स्वप्न होतं की माझ्या भारतातील नवयुवकांचा राजकीय सहभाग हा अपेक्षेपेक्षा जास्त असला पाहिजे. जोपर्यंत नवयुवक हे राजकीय व्यवस्थेमध्ये भाग घेणार नाहीत तोपर्यंत या देशाची प्रगती होणार नाही. आणि म्हणून त्यावेळी 61व्या घटनादुरुस्तीनुसार 18 वर्ष पूर्ण झालेल्या सर्व स्त्री व पुरुष यांना मतदानाचा अधिकार प्रदान करण्यात आलेला आहे. तो संविधानिक अधिकार आहे. त्यामध्ये कोणालाही टाळता येत नाही. ज्यांचं वय 18 वर्ष पूर्ण झालेलं आहे ते सर्व स्त्री पुरुष हे मतदार म्हणून मतदार यादीत गणल्या जात असतात. अतिशय महत्त्वाचा हा अधिकार आणि याच अधिकारामुळे खऱ्या अर्थानं भारतीय लोकशाहीमध्ये जिवंतपणा आलेला आहे किंवा लोकशाही जिवंत ठेवण्याचं काम हा अधिकार करत असतो. याही पलीकडे जाऊन सांगायचे झालेच तर अलीकडच्या काळामध्ये इंग्लंडमध्ये 16 वर्षा पूर्ण झालेल्या युवक आणि युवतींना मतदानाचा अधिकार द्यावा की नाही यावर चर्चा आणि विचारविनिमय सुरू होत आहे. म्हणजे जगामध्ये जर इंग्लंडमध्ये ही गोष्ट जर सुरू झाली, 16 वर्ष वय असलेल्या स्त्री आणि पुरुषांना किंवा तरुण आणि तरुणींना मतदानाचा जर अधिकार मिळाला तर भारतामध्ये सुद्धा तशा प्रकारची तरतूद भविष्यामध्ये होऊ शकते आणि यामध्ये पुन्हा आणखीन नवतरुणांचा मतदान प्रक्रियेतील सहभाग झपाट्याने वाढू शकतो. भारतीय संविधानाचे 25वे वैशिष्ट्य म्हणजे एक मतदारसंघ एक प्रतिनिधी प्रणाली. म्हणजे संविधानाच्या नियमानुसार किंवा संसदेने वेळोवेळी निहित केलेल्या तरतुदीनुसार निवडणूक आयोगाने संपूर्ण देशाचे 543 लोकसभा मतदारसंघ निर्माण केलेले आहे. या 543 लोकसभा मतदारसंघातून 543 सदस्य किंवा 543 प्रतिनिधी निवडून संसदेमध्ये पाठविले जातात. हीच पद्धत राज्य विधानसभेसाठी सुद्धा लागू करण्यात आलेली आहे आणि त्याच पद्धतीचे अनुकरण हे जिल्हा परिषद
आणि पंचायत समिती गट आणि गणामध्ये सुद्धा करण्यात आलेलं आहे. या ठिकाणी सांगण्याचा एकमेव उद्देश म्हणजे एक मतदारसंघ एक प्रतिनिधी प्रणाली, म्हणजे काही देशामध्ये किंवा काही भारताच्या स्वातंत्र्यप्राप्तीच्या अगोदरच्या काही निवडणुकांमध्ये एक मतदारसंघ द्विप्रतिनिधी प्रणाली अशा प्रकारची पद्धत होती. ती पद्धत संविधानाच्या माध्यमातून स्वातंत्र्यप्राप्तीनंतर बंद करण्यात आली आणि आता 543 लोकसभेच्या मतदारसंघातून 543 लोकसभेचे सदस्य किंवा लोकसभा प्रतिनिधी निवडून पाठविले जातात. याला म्हणायचं एक मतदारसंघ एक प्रतिनिधी प्रणाली. क्रमांक 26 चे वैशिष्ट्य आहे संसदीय शासन व्यवस्था. अतिशय चांगल्या पद्धतीची व्यवस्था जी भारताच्या एकंदरीत परिस्थितीला अनुकूल ठरेल अशा प्रकारची व्यवस्था संविधान निर्माण करणाऱ्यांनी भारतीय व्यवस्थेमध्ये लावून धरलेली आहे. त्याला संविधानाच्या माध्यमातून प्रेरित केलेलं आहे किंवा स्थानबद्ध केलेलं आहे. संसदीय शासन पद्धतीमध्ये 2 शासन प्रमुख असतात. भारताच्या शासन पद्धतीमध्ये सुद्धा 2 शासन प्रमुख आहेत. त्यामध्ये एक शासन प्रमुख हा नाममात्र असतो आणि दुसरा शासन प्रमुख हा वास्तविक शासन प्रमुख असतो. भारतामध्ये सुद्धा भारताचे महामहिम राष्ट्रपती हे नाममात्र शासन प्रमुख आहेत, तर भारताचे पंतप्रधान हे वास्तविक शासन प्रमुख आहे. याशिवाय नाममात्र शासन प्रमुखाला राष्ट्रपतीला आणीबाणी विषयक अधिकार सुद्धा प्रदान करण्यात आलेले आहेत. पंतप्रधान व मंत्रिमंडळ संयुक्तरित्या लोकसभेला जबाबदार ठेवण्यात आलेले आहे. सामूहिक जबाबदारीच्या तत्वाचं सुद्धा अनुसरण करण्यात आलेलं आहे. म्हणजे एका मंत्र्याचं अपयश हे संपूर्ण मंत्रिमंडळाचं अपयश असते. ही वैयक्तिक आणि सामूहिक जबाबदारीची तत्वाची निर्मिती सुद्धा आपल्या संसदीय शासन व्यवस्थेमध्ये करण्यात आलेली आहे. सर्वोच्च न्यायालयाला न्यायिक पुनर्विलोकनाचा अधिकार सुद्धा प्रदान करण्यात आलेला आहे. म्हणून संसदीय शासन पद्धती ही पार्लमेंटरी सिस्टीम हे भारताच्या राजकीय व्यवस्थेचं महत्त्वाचं वैशिष्ट्य. भारताच्या लोकसभा या कनिष्ठ सभागृहामध्ये ज्या राजकीय पक्षाला बहुमत प्राप्त होते त्या पक्षाचा नेता पंतप्रधान बनून तो आपले मंत्रिमंडळ निर्माण करतो. प्रधानमंत्री आपल्या सर्व मंत्र्यांसह संयुक्तरित्या लोकसभेलाच जबाबदार असतात. लोकसभेत जर मंत्रिमंडळाविरुद्ध अविश्वास ठराव पारित झाला तर मंत्रिमंडळाला राजीनामा द्यावा लागतो. मंत्रिमंडळातील सर्व मंत्री हे संसदेचे सदस्य असतात. संसदीय शासन पद्धतीत सामूहिक जबाबदारीचे तत्व असेल, राजकीय एकजिनसीपणा असेल, एक नेतृत्वाची हमी, गोपनीयता या सर्व तत्वांचं अनुसरण मंत्रिमंडळाला करावंच लागते. भारतात केंद्राप्रमाणे घटक राज्यात सुद्धा याच संसदीय शासन व्यवस्थेचा पुरस्कार केलेला आहे. राज्य मंत्रिमंडळ याच धर्तीवर निर्माण होत असते. राज्याची विधानसभा हे कनिष्ठ सभागृह असून या सभागृहात ज्या पक्षाला बहुमत प्राप्त होते त्याच पक्षाचा नेता मुख्यमंत्री होत असतो आणि मुख्यमंत्री हा मंत्रिमंडळ राज्यपालाला मंत्रिमंडळ बनविण्याचा सल्ला देतो आणि मुख्यमंत्री व त्याचं संपूर्ण मंत्रिमंडळ हे विधानसभेला जबाबदार असते. विधानसभेचा अविश्वास ठराव जर पारित झाला तर मुख्यमंत्री व मंत्रिमंडळाचा आपोआप राजीनामा होत असतो. संसदीय शासन पद्धतीमध्ये संसद ही सार्वभौम असते, परंतु आपल्या भारतीय संसदीय व्यवस्थेमध्ये थोडासा बदल करून न्यायालयाला पुनर्विलोकनाचा अधिकार दिल्यामुळे संसदेच्या कायदे निर्मितीच्या कार्यावर काही प्रमाणात मर्यादा घातल्या गेलेल्या आहेत किंवा पडल्या आहेत. कारण ज्या संसदीय शासन पद्धतीचा जन्म हा इंग्लंडमध्ये झाला, संसदीय शासन पद्धतीची जननी म्हणून आपण इंग्लंडच्या पार्लमेंटकडे बघतो. त्या इंग्लंडच्या पार्लमेंटला
अमर्याद असे अधिकार तिथल्या संविधानाने दिलेले आहेत. तेथील सुप्रीम कोर्टाला न्यायिक पुनर्विलोकनाचा अधिकार नसल्यामुळे तिथल्या पार्लमेंटच्या कायद्याला कुठेही चॅलेंज दिल्या जाऊ शकत नाही. पण भारताच्या विधिमंडळाने किंवा कायदेमंडळाने निर्माण केलेल्या कायद्याला सर्वोच्च न्यायालयात चॅलेंज किंवा आव्हान देता येते आणि तो जर कायदा घटनेशी विसंगत असेल, सुसंगत नसेल तर तो कायदा रद्द करा अशा प्रकारचा आदेश न्यायालय देऊ शकते. म्हणून न्यायिक पुनर्विलोकनाचा अधिकार आणि या अधिकारामुळे संसदीय शासनावर म्हणजे संसदेच्या अधिकारावर थोड्याफार प्रमाणात लोकहिताच्या दृष्टिकोनातून काही मर्यादासुद्धा पडलेल्या आहेत. या न्यायिक पुनर्विलोकनाची सुरुवात ही अमेरिकेमध्ये करण्यात आलेली आहे. म्हणून अमेरिकेचं न्यायालय हे सर्वोच्च शक्तिशाली न्यायालय म्हणून जगामध्ये मानल्या जाते. क्रमांक 27चं वैशिष्ट्य आहे अनुसूचित जाती व जमातीसाठी राखीव मतदारसंघ. स्पेशियल प्रोव्हिजन्स रिलेटिंग टू शेड्यूल कास्ट अँड शेड्यूल ट्राइब्स. 2017च्या नवीन नियमानुसार लोकसभेमध्ये SC करिता 84 तर ST करिता 47 जागा आरक्षित करण्यात आल्या आहेत. म्हणजे संविधानाच्या माध्यमातूनच या अनुसूचित जाती जमातीतील हितसंबंधाच्या रक्षण करण्याकरता त्यांच्याच जाती जमातीचे प्रतिनिधी हे संसदेमध्ये, राज्य विधिमंडळामध्ये, जिल्हा परिषद, पंचायती, महानगरपालिका, ग्रामपंचायत, नगरपालिका यामध्ये असावे. या उद्देशाने प्रत्येक ठिकाणी त्यांना त्यांच्या संसदेने ठरवून दिलेल्या टक्केवारीनुसार आरक्षित जागा ठेवण्याची तरतूद करण्यात आल्यामुळे लोकसभेमध्ये अनुसूचित जातींच्या लोकांकरिता 84 तर अनुसूचित जमातींच्या लोकांकरिता 47 जागा आरक्षित करण्यात आलेल्या आहेत. मतदारसंघ ज्या संवर्गासाठी, ज्या प्रवर्गासाठी राखीव असेल त्याच संवर्गातील किंवा त्याच प्रवर्गातील उमेदवार त्या ठिकाणी नामांकन दाखल करू शकतो. उदाहरणार्थ जर एखादा मतदारसंघ SC प्रवर्गाकरता म्हणजे अनुसूचित जातीसाठी राखीव असेल तर त्या ठिकाणी SC प्रवर्गातीलच उमेदवार आपली उमेदवारी दाखल करू शकतो. पण मतदान करण्याचा अधिकार मात्र त्या मतदारसंघातील सर्व जाती धर्माच्या लोकांना देण्यात आलेला आहे. हे अत्यंत महत्त्वाचं काम भारतीय घटनाकारांनी त्यावेळी करून ठेवल्यामुळे आज अनुसूचित जाती जमातींच्या लोकांचा राजकीय सहभाग वाढवून त्यांना राजकीय न्याय किंवा राजकीय सन्मान प्राप्त होत आहे. क्रमांक 28 गुप्त मतदान प्रणाली. सिक्युरिटी वोटिंग सिस्टीम म्हणजे भारतीय शासन व्यवस्थेत लोकप्रतिनिधीची निवड करण्यासाठी गुप्त मतदान पद्धती स्वीकारण्यात आलेली आहे. त्यानुसार मतपत्राच्या माध्यमाने नागरिक आपल्या मताधिकारांचा वापर करतात आणि मतदान करताना मतदान केंद्रामध्ये गोपनीयता ठेवली जाते. ही गोपनीयता ठेवण्याची जबाबदारी ही निवडणूक आयोगांवर असल्यामुळे निवडणूक आयोगाने अनेक प्रकारच्या तरतुदींचा समावेश करून अनेक कायद्याची निर्मिती करून या मतदान प्रणालीला गोपनीय बनविण्यामध्ये 100% यश मिळविले आहे. इसवी सन 2005 पासून मतदान प्रणालीमध्ये इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीनद्वारा मतदान केले जाते. त्यामुळे नागरिक आपल्या मताधिकारांचा वापर निर्भयपणे करून आपल्या पसंतीनुसार गुप्त मतदान पद्धतीने करू शकतात. अशा पद्धतीची ही गुप्त मतदान प्रणाली आहे. इसवी सन 2014 पासून व्हीव्हीपॅट मतदान प्रणालीचा वापर करण्यात आलेला आहे. म्हणजे
आताच्या निवडणूक प्रणालीमध्ये आपण कोणाला मतदान केलं हे आपल्याला त्या ठिकाणी कळत आहे. त्याची एक स्लिप आपल्याला फोटोच्या माध्यमातून त्या ठिकाणी 7 सेकंदाकरिता दिसते की तुम्ही केलेलं मतदान हे योग्य रीतीने तुमच्याच उमेदवाराला किंवा तुम्ही ठरविलेल्या राजकीय पक्षाच्या उमेदवाराला दिल्या गेलं आहे की नाही याची पावती किंवा विश्वासार्हता दर्शविण्याचं काम या व्हीव्हीपॅट प्रणालीद्वारे करण्यात आलेला आहे आणि त्यामुळे लोकांचा या निवडणूक यंत्रणेवरील विश्वास अधिक पक्क किंवा घट्ट होत आहे. क्रमांक 29 सामान्य बहुमत प्रणाली. निवडून येण्यासाठी उमेदवाराला म्हणजे लोकसभा आणि राज्य विधानसभासाठी लोकप्रतिनिधीची निवड करण्यासाठी या सामान्य बहुमत प्रणालीचा उपयोग करण्यात येत असतो. या पद्धतीमध्ये निवडून येण्यासाठी उमेदवाराला स्पष्ट बहुमताची गरज भासत नाही. उमेदवाराला मतदारांचे स्पष्ट बहुमत प्राप्त करण्याची मुळीच गरज नाही. मतदारसंघामध्ये ज्या उमेदवाराला इतरांपेक्षा सर्वात जास्त मते मिळतात तो उमेदवार विजयी होतो. याला म्हणायचं सामान्य बहुमत प्रणाली. म्हणजे एखाद्या मतदारसंघात 2 किंवा त्यापेक्षा कितीही अधिक उमेदवार जर उभे असतील तरी त्या सर्वात जास्त मते मिळवणारा उमेदवार विजयी घोषित केला जातो. त्याला निम्म्यापेक्षा अधिक एक मत मिळवण्याची मुळीच गरज भासत नाही. त्यानंतर भारतीय संविधानाचं सर्वात शेवटचं क्रमांक 30 वैशिष्ट्य आहे त्रिस्तरीय शासन व्यवस्था. 1992 मधील मुख्यतः भारतीय संविधानात 2 स्तरीय शासन व्यवस्था करण्यात आलेली होती, परंतु 92 मध्ये 73व्या आणि 74व्या संविधान दुरुस्तीनुसार त्रिस्तरीय शासन व्यवस्थेचा पुरस्कार किंवा स्वीकार करण्यात आला. अशी व्यवस्था स्वीकारणारा जगामध्ये भारत हा एकमेव देश आहे. भारतात स्थानिक शासन, ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद, नगरपालिका आणि महानगरपालिका अशी व्यवस्था सुद्धा करण्यात आलेली आहे आणि त्या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महिलांना सुद्धा 33% आरक्षण देण्यात आलेलं आहे. याशिवाय अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती व इतर मागासवर्गीयांना सुद्धा अशा प्रकारचं आरक्षण देऊन त्यांचा सहभाग, राजकीय सहभाग वाढविण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे. अलीकडे 2011च्या महाराष्ट्र पंचायत राज अधिनियमानुसार महिलांना स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये 50% आरक्षण देण्याची तरतूद महाराष्ट्र राज्य सरकारने करून एक अभिमानास्पद बाब किंवा महिलांचा आत्मगौरव या ठिकाणी घडवून आणलेला आहे. अशा प्रकारे त्रिस्तरीय शासन व्यवस्था हे भारताच्या संविधानाचं 30वं आणि महत्त्वाचं एक वैशिष्ट्य आहे. आतापर्यंत आपण भारताच्या संविधानाचे जवळपास एकूण 30 वैशिष्ट्ये अभ्यासलेली आहेत. या 30 वैशिष्ट्यांच्या गुणांनी युक्त असलेलं संविधान हे या भारतामध्ये सामाजिक न्यायाची स्थापना करण्यासाठी अहोरात्र झटत आहे. येणारी सरकारे मग ते कोणत्याही राजकीय पक्षाची असोत त्यांना संविधानाच्या कक्षेत राहूनच या 30 वैशिष्ट्यांच्या अंतर्गत राहूनच आपली काम करावे लागते, आपली व्यवस्था चालवावी लागते. मागील 70-72 वर्षाचा जर इतिहास बघितला तर या संविधानामध्ये बऱ्याच बाबी स्थिर आणि यशस्वीसुद्धा झालेल्या आहेत. म्हणून हे संविधान यशस्वी संविधान म्हणून संबोधणं काही चुकीचं होणार नाही. 2018 पर्यंत झालेल्या
2019 पर्यंत झालेल्या 17 लोकसभा निवडणुकांमधील जनतेचा सहभाग, राजकीय पक्षांची भूमिका, संसदेचे कामकाज, केंद्र राज्य संबंध, राष्ट्रपतीचे आणीबाणी विषयक अधिकार, राष्ट्रपतीच्या अधिकारावरील न्यायालयीन निर्णय, भाषा आयोग, चौकशी आयोग, वित्त आयोग, निवडणूक आयोग, समाजवादी कल्याणकारी धोरणाची वाटचाल, केंद्र सरकारची भूमिका यांचे अध्ययन केल्यास हे संविधान काही प्रमाणात का होईना यशस्वी झाले आहे असे म्हणता येईल. त्यासाठी केंद्रामध्ये असलेली सरकार आपापल्या पद्धतीने शासन कारभार करण्याचा प्रयत्न करीत असतात. काही वेळा नियमांना डावलून केंद्र सरकार भूमिका घेताना दिसून येते, परंतु त्या ठिकाणी लगेचच सर्वोच्च न्यायालय अशा सरकारांना खडसावून सांगण्यास मागे पुढे पाहत नाही. या संदर्भात संविधान सभेच्या समारोपीय भाषणात 26 नोव्हेंबर 1949ला भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे म्हणाले होते की संविधानाची अंमलबजावणी ही जनता व राजकीय पक्ष कोणत्या मार्गाने जातील आणि कसे वागतील यावर या संविधानाचे भवितव्य अवलंबून आहे. हे विधान भारतीय राजकीय व्यवस्थेला तंतोतंत लागू होते. म्हणून संविधानाची अंमलबजावणी करून घेणे हे फक्त एकट्या न्यायालयाचे काम नसून भारतीय जनतेचा जोपर्यंत निपक्ष राजकीय सहभाग हा राजकारणातील सहभाग वाढत नाही, भारतीय जनता, भारतातील तळागाळातील नागरिक जोपर्यंत स्वतःच्या सतसत विवेकबुद्धीला अनुसरून मतदानाचा अधिकार किंवा आपल्या न्याय्य मागण्या मागत नसेल, तोपर्यंत ही संविधानाची यशस्वीता अशीच लांबत राहणार आहे. भारत हा विविधतापूर्ण देश आहे. त्यामुळे या देशातील प्रत्येक भागातील संस्कृती, प्रत्येक भागातील भाषिक विविधता, स्थानिक अस्मितेच्या आधारावर अनेक समस्या निर्माण होतात आणि त्या समस्यांना तोंड देणं हे संविधानाला केवळ अशक्यप्राय होते. त्यामध्ये सीमावाद असेल, पाणी वाटपाचा प्रश्न असेल, पंजाबचा स्वातंत्र्य खालिस्तानचा प्रश्न, जातीय संघर्ष असतील, धार्मिक संघर्ष असतील, भ्रष्टाचार, काळा पैसा, दहशतवाद, नक्षलवाद आदी समस्यांनी भारतात अस्थिरतेचं वातावरण निर्माण झाले आहे. या संदर्भात प्रसिद्ध कायदेपंडित नाना पालखीवाला यांनी आपल्या वी द पीपल या ग्रंथात असे म्हटले आहे की लोकशाही पद्धतीने राज्यकारभार चालविला जात असला तरी अजूनही भारतात सामाजिक व आर्थिक लोकशाही प्रस्थापित करता आलेली नाही. स्वातंत्र्य, समता व बंधुत्व ही लोकशाहीची तत्त्वे खऱ्या अर्थाने इथे रुजलेली नाहीत. याचे कारण भारतामध्ये ज्या अपेक्षेने लोकांचा राजकीय सहभाग वाढायला हवा होता तो वाढत नाही. मतदानाच्या दिवशी भारतीय लोक मतदानाला दिलेली सुट्टीचा आनंद इतरत्र उपभोगत असतात. तळागाळातील लोक मतदानाच्या अधिकाराला एवढे गांभीर्याने घेत नाहीत. मध्यमवर्गीय लोक मतदाराच्या अधिकाराला जाणून बुजून डावलण्याचा प्रयत्न करतात. ती सुट्टी म्हणून आपल्या कुटुंबियासोबत मजा आणि आनंदाने घालत असतात. परंतु याचा फार मोठा तोटा भारताच्या लोकशाहीला सहन करावा लागतो आणि म्हणून जोपर्यंत भारतामध्ये प्रत्येक मतदारसंघातील मतदान हे 98, 99 आणि 100% होणार नाही, तोपर्यंत खऱ्या अर्थाने भारतात संविधानाच्या माध्यमातून लोकशाही व्यवस्था मजबूत करता येणार नाही. हेच या ठिकाणी प्रकर्षाने सांगावेसे वाटते. या ठिकाणी आपण थांबूया. आपण आतापर्यंत भारताच्या संविधानाची भरपूर म्हणजे 30 वैशिष्ट्ये अभ्यासली. या सर्व वैशिष्ट्यांचा आपण पुन्हा एकदा विचार करून सर्व वैशिष्ट्यांना जवळून समजावून घ्यावे.
काही अडचणी असल्यास आम्हाला संपर्क करावा. आम्ही नेहमी आपल्या सेवेत सदैव तत्पर असू. आपण आम्हाला ऐकून घेतलं त्याबद्दल आपले धन्यवाद. थँक्यू.